नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 10वी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्या. असा मेसेज या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे आणि हे बरेच मेसेज इथं तुम्हाला दिसत असतील. थोडंसं कन्फ्युजन असेल की मोफत काय मिळणार आहे आणि कोणाला मिळणार आहे आणि काय क्रायटेरिया आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये आज हे सगळं जाणून घेऊया. निश्चितपणे आपल्याला या संधीचा वापर करून घ्यायचा आहे, फायदा करून घ्यायचा आहे. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. नीट, जेई आणि MHTCET या परीक्षांच्या तयारीसाठी आत्तापासून विचार करणं आवश्यक असतंय. 10वी पास झाला की तुम्हाला याच्या तयारीला लागावं लागते. म्हणजे 2025-26 या वर्षात तुम्ही 11वी करणार आहात आणि 26-27 या वर्षात तुम्ही 12वी, म्हणजे हे 2 वर्ष तुम्हाला या परीक्षांची तयारी करता येणार आहे आणि करावी पण लागणार आहे. तेव्हाच यामध्ये तुम्ही सक्सेस होता. तर या अनुषंगानं या तयारीसाठी विद्यार्थ्यांना आत्तापासूनच माहिती व्हावी आणि त्यांना मदत व्हावी या उद्देशानं पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे आणि ही एक योजना आहे सरकारची, गव्हर्नमेंटची एक योजना आहे. जे विद्यार्थी 11वीला सायन्स घेणार आहेत आणि जेई, नीट आणि MHTCET या परीक्षेच्या माध्यमातून डॉक्टर, इंजिनियर किंवा इतर काही जे काही कोर्स असतात ते करण्यासाठी या परीक्षा असतात, या परीक्षेची तयारी करणार आहेत, तर त्याचं ऑनलाईन प्रशिक्षण तुम्हाला सरकारकडून दिलं जाणार आहे. ते पण मोफत. कसलीही फीस भरायची आवश्यकता नाही. तेवढंच नाही तर आणखीनही बरचसं साहित्य तुम्हाला इथं मिळणार आहे. तर या योजनेचा तपशील आपण इथं जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. पुढे काय ते लक्षात घ्या. काय पहा, महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी कॅटेगरीवाले आले. पुढे भटक्या जाती आणि विमुक्त जाती व्हीजे आणि एनटी या कॅटेगरीचे आले. तसेच विशेष मागास प्रवर्गातील या विद्यार्थ्यांना, म्हणजे विशेष मागास म्हणल्यावर एसबीसी आले पहा. ओबीसी, व्हीजे, एनटी अँड एसबीसी या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल, या 4 कॅटेगरी कोणती कॅटेगरी जर तुमची असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार नाही. ठीक आहे, तर या कॅटेगरीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. काय म्हणे पहा, महाज्योती नावाची एक स्वायत्त संस्था आहे जी की राज्य शासनातर्फे चालवली जाते. या संस्थेतर्फे जेई, नीट अँड MHTCET बॅच 2025 ते 27 म्हणजे 2 वर्षाच्या या कालावधी, म्हणजे तुम्ही 2027 मध्ये, आता 10वीला आहे, तुम्ही 2027 मध्ये या परीक्षेला सामोरे जाणार आहात. ठीक आहे, 2 वर्षी तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. तर याची पूर्व तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार आहे. क्लास थोडक्यात कोचिंग क्लास असल्यासारखा 2 वर्ष तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं प्रशिक्षण मिळणार आहे. प्रत्यक्षात कुठं जायची गरज नाही. घरी बसून ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला कसली फीस न देता प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय सर, तर जे जेई, नीट आणि MHTCET ला विषय आहेत त्या सर्व विषयाचे कोचिंग तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं मिळणार आहेत. ठीक आहे, म्हणजे याची तयारी तुम्ही घरी बसून करणार आहात आणि ते पण मोफत. काय असणार आहे, कसली फीस भरायची आवश्यकता नाही. पुढे पाहूया. तर मग सदर योजनेअंतर्गत महाज्योती ही जी मी संस्था आता बोललो त्यातर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅबलेट म्हणजे मोठ्या स्क्रीनच्या आकाराचा मोबाईल असतो, ज्याच्यावर आपण ते ऑनलाईन क्लास, तुम्ही म्हणाल सर की आता ऑनलाईन क्लास असं मिळणार आहे, असं तुम्ही सांगितलं ते पण मोफत, पण आम्ही करायची कशावर? बऱ्याचशा मुलांचं हे अडचण असते की त्यांच्याकडे मोबाईल नसतो किंवा मोबाईल जरी असला तर डाटा अवेलेबल नसतो. मग ही सर्व सुविधा सुद्धा त्या महाज्योती संस्थेतर्फे मुलांना करून दिली जाणार आहे. म्हणजे तुम्हाला मोफत टॅब पण देणार आहेत ते
आणि 6 GB पर डे, दररोज 6 GB इंटरनेटचा डाटा सुद्धा तुम्हाला पुरवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला मंथली किंवा एकदाच तुम्हाला ते पूर्ण डाटा टाकून देतील. तसा प्लॅन तुमच्या टॅबवर ऍक्टिव्ह करून दिला जाईल, की तुम्हाला दररोजच्या दररोज तेवढा डाटा मिळणार पण आहे. मग एवढा डाटा कशासाठी लागेल? 6 GB. म्हणजे तुम्ही लाईव्ह मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायो हे जे काही सब्जेक्ट असतात, जेईई नीटसाठी, MST साठी, त्याची लाईव्ह क्लास करण्यासाठी तुम्हाला भरपूर डाटा लागतो. म्हणून पर डे 6 GB डाटाचा प्लॅन सुद्धा तुम्हाला त्या टॅबमध्ये ऍक्टिव्ह करून दिला जाईल. मोफत टॅब प्लस 6 GB डाटा, एवढं सगळं पुरवलं जाणार आहे, प्लस मोफत कोचिंग. ठीक आहे, लक्षात येत आहे आपल्या सर्वांच्या? तर ही योजना आपल्यासाठी किती आवश्यक आहे हे लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनी, जे या नीट, जेईई आणि MST प्रिपरेशनसाठी विचार करत आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं आहे. त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि एवढं आपल्या पुरतं मर्यादित ठेवू नका. आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाऊ द्या. जे काही पालक वर्ग किंवा शिक्षक वर्ग याला पाहत आहेत या व्हिडिओला, त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा. त्यांना या योजनेचा तपशील पाठवा. त्यांना या योजनेची माहिती द्या आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यास सांगा. पुढे पाहूया. तर या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे हे लक्षात घेऊया. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा किंवा असावी. जे काही स्टुडंट आहेत ते महाराष्ट्रातलेच असले पाहिजे. इतर स्टेट मधल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना असणार नाहीये. पुढे इतर मागासवर्गीय, विमुक्त, मी आताच बोललोय, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील तो विद्यार्थी असावा किंवा असावी. तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा. नुसतं तुम्हाला कॅटेगरी नाही, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर उत्पन्न गट, त्याचं म्हणजे जे काही सर्टिफिकेट लागते ते सुद्धा तुमच्याकडे असावं. तुमच्या कॅटेगरीचं कास्ट सर्टिफिकेट असावं आणि नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट सुद्धा असलं पाहिजे. म्हणजे नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटात तो विद्यार्थी असावा. दुसरी पात्रता होती, दुसरी अट होती. पुढे 2026 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले, सॉरी 26 नाही, सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी प्रशिक्षणाच्या लाभासाठी पात्र असतील. 2025 मध्येच पात्र झाले, परीक्षा पास असले पाहिजे. 24 मधले चालणार नाहीत. ठीक आहे, 2025 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थीच या प्रशिक्षणासाठी किंवा या योजनेसाठी पात्र असतील. पुढे विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. कारण ही परीक्षा नीट, जेईई आणि MST ही परीक्षा जी असते ती फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी असते जे विज्ञान शाखेतून जातात. कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना नीट, जेईई, MST ची परीक्षा देता येत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी 11वीला कोणती शाखा घेतलेली असावी? विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा आणि प्रवेश घेतला याबाबतचे कागदपत्र सुद्धा त्याच्याकडे असावेत. म्हणजे प्रवेश ज्या ठिकाणी घेतलाय, ज्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तुम्ही प्रवेश घेतलाय तिथलं बोनाफाईड तुमच्याकडे असावं. आणि दुसरी गोष्ट, तिथं ऍडमिशन घेताना पावती, ऍडमिशनची पावती, ऍडमिशन रिसिप्ट सुद्धा तुमच्याकडे असावी. हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला जोडावे लागणार आहेत. हे या योजनेसाठी अर्ज करताना म्हणजे अपलोड करावे लागणार आहेत. ठीक आहे, विद्यार्थ्याची निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल. मग आता इथं सुद्धा निवड होणार आहे. म्हणजे हा जो टॅब किंवा हे जे प्रशिक्षण मिळणार आहे तुम्हाला मोफत, त्यामध्ये महाराष्ट्रातली बरेच मुलं, बरेच विद्यार्थी याला अप्लाय करतील. मग सर्वांना मिळणार आहे का? नाही. तर त्याची एक मर्यादा आहे. काही विशिष्ट लिमिट पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेसाठी निवडलं जात असते. मग तर निवड कशाच्या आधारावर होणार आहे? तर तुम्हाला 10वीची जी टक्केवारी मिळालेली आहे त्या टक्केवारीच्या आधारावर तुम्हाला, आणि तुमचं जे काही कॅटेगरी आहे, सामाजिक आरक्षण किंवा समांतर आरक्षण, हे मी पुढे सांगणार आहे, त्यानुसार तुमची निवड करण्यात येणार आहे या योजनेसाठी. पुढे पाहूया. म्हणजे हे झालं पहा की पात्रता काय असणे आवश्यक होतं.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत? अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणती आहेत ती लक्षात घेऊया. आधार कार्ड म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते पाठीमागून आणि पुढून म्हणजे दोन्ही साईड बॅक टू बॅक साईडनं स्कॅन करून असावं. सगळे हे डॉक्युमेंट्स जर तुमचे जे काही कॅटेगरी आहे, जे काही आवश्यक डॉक्युमेंट आहेत त्याची स्कॅन करून ठेवा किंवा मोबाईलमध्ये फोटो काढून त्याची जी काही साईज लागते ती साईज तेवढ्या साईजचा तो बनवून ठेवणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज करता त्यावेळेस तुम्हाला ते मोबाईलमधून अपलोड करून घेता येतील. आता याच्यात एक अडचण येऊ शकते जेव्हा आपण फोटो काढतो बट तिथं अपलोड करताना सांगते की या इमेजची जी साईज आहे ती जास्त आहे तर त्याची साईज तुम्हाला कमी करून घ्यावी लागते. ठीक आहे. एमबी मध्ये असेल तर त्याला केबी मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार आहे. तर ते कसं करायचं त्याचा एक संबंधित व्हिडिओ आहे. तुम्ही तो पाहून त्या इमेजला जे तुम्ही डॉक्युमेंटची इमेज मोबाईलमध्ये काढली त्याची इमेज एमबी मध्ये असेल तर त्याला केबी मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल तुम्हाला. ते कसं करायचं याचा संबंधित व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची मी लिंक टाकणार आहे. त्या व्हिडिओला अगोदर पाहून घ्या. सगळे डॉक्युमेंट स्कॅन करून मोबाईलमध्ये फोटो काढून क्रॉप करून मग त्याला केबी मध्ये कन्वर्ट करून ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते डॉक्युमेंट अपलोड करता येतील. ठीक आहे. तर आधार कार्ड मागील आणि पुढील बाजू सहित असावं तुमच्याकडे. रहिवासी दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट. आता ही माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. पुढच्या काही दिवसामध्ये हे डॉक्युमेंट्स तयार करा. जे नाही आहेत ते आता रहिवासी डोमिसाईल सर्टिफिकेट कागदपत्राच्या बाबतीत जेव्हा माहिती झाली ताबडतोब कामाला लागायचं तर ते कागदपत्र आपल्याला विदिन वेळेमध्ये मिळतात. पुढचं आहे कास्ट सर्टिफिकेट हे सगळ्यांकडे असेलच. वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र म्हणजे एनसीएल सर्टिफिकेट म्हणतात त्याला. नॉन क्रिमिलियर गटामध्ये तो असला पाहिजे म्हणून त्याचं एक सर्टिफिकेट लागते. हे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल 8-15 दिवसामध्ये. तर ते काढून पण घ्यायचंय. 10वीची गुणपत्रिका, मार्क मेमो लागतो. विज्ञान शाखेमध्ये 11वीला प्रवेश घेतला याचं दाखला म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट आणि प्रवेश पावती ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं लागणार आहेत. दिव्यांग जर असाल तर त्याचा दाखला, अनाथ जर असाल तर त्याचा दाखला, कारण त्यांच्यासाठी एक समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षण असणार आहे. जर तुम्ही असाल तर त्याचं एक जे काही सर्टिफिकेट लागते ते सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. एवढे कागदपत्र तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करताना लागणार आहेत. पुढे पाहूया. अर्ज कसा करावा? आता अर्ज करायचा कसा? सगळं माहिती आपल्याला येत आहे. तर अर्ज काय पद्धत काय त्याची करण्याची? तर जे विद्यार्थी या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला दुसरी कोणती पद्धत नाहीये किंवा कुठं फॉर्म भरायचा नाही जाऊन, तुम्हाला एक वेबसाईट दिलेली आहे. त्या वेबसाईटवर फक्त ऑनलाईन पद्धतीनंच अर्ज करायचा आहे. दुसरी कोणती पद्धत नाहीये अर्ज करण्याची. मग कोणती वेबसाईट आहे सर? महाज्योतीच्या ही साईट लक्षात ठेवायची. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या लिंकला यूज करून डायरेक्टली तुम्ही अप्लाय करण्यासाठी जाऊ शकता. ठीक आहे. ही आहे ती लिंक. या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील ऍप्लिकेशन फॉर जेई नीट एमएचटी सीईटी बॅच 2027 ट्रेनिंग असं नोटीस बोर्ड तिथं ऑप्शन दिसेल. या साईडवर गेल्यावर तुम्हाला नोटीस बोर्ड नावाचा ऑप्शन दिसेल कुठं, तर त्याच्यावर क्लिक केला तर तुम्हाला हे एक माहिती मिळेल पहा ऍप्लिकेशन ऑफ जेई म्हणून. तर त्याच्यावर जाऊन क्लिक करायचंय. यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. त्याच्यावर क्लिक केला तर तुम्हाला एक ओपन विंडो होतो. तिथं अप्लाय ऑनलाईन असं काहीतरी ऑप्शन असेल. तिथं क्लिक केल्यास तुम्ही पुढची माहिती फॉरवर्ड करायची आहे. जी माहिती विचारली, नाव, कॅटेगरी, जे माहिती असेल तिथं त्याच्या फॉर्मॅटला जाऊन तुम्ही ते भरायचंय. ठीक आहे. बट या अगोदर मी सगळी माहिती याच्यासाठी सांगतोय की बेटा हे सगळं कागदपत्र नुसतं जाऊन या साईडवर गेलात तर जमणार नाहीये. तुम्हाला त्यावेळेस डॉक्युमेंट अपलोड करायला सांगते तिथं. तर तुमच्याकडे अगोदर ते कागदपत्रे तयार करून ठेवा. नंतरच मग या साईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रयत्न करा. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे, अर्जासोबत सर्व इथं सांगितलंय सर्व कागदपत्रे साक्षांकित करून म्हणजे त्या कागदपत्रावर तुम्ही स्वतःची सही करून घ्यायची आहे. कॉर्नरला आहे डॉक्युमेंट आहे समजा कास्ट सर्टिफिकेट, त्याची जी झेरॉक्स काढली तुम्ही, ठीक आहे, त्याच्यावर कॉर्नरला तुमची सही करून घ्यायची. करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे.
म्हणजे ते स्कॅन करा किंवा फोटो काढा. मोबाईल मधून पण स्कॅन करता येते. ते स्पष्ट क्लिअर असले पाहिजे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स. ओके. आणि साक्षांकित करून असले पाहिजे. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं ऑनलाईन अर्ज करताना जोडायचे म्हणजे काय, अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. ही एवढी माहिती लक्षात घ्या. अर्ज करताना या गोष्टीचा लक्षात घ्यायचं तुम्हाला की कुठं अर्ज करायचा आहे आणि कशा पद्धतीनं. पुढे पाहूया. अटी व शर्ती. मग काय अटी आहेत का? काही अट तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितल्यात. काही दुसऱ्या आहेत ते लक्षात घेऊया. अर्ज करण्याचा दिनांक 31 मे. म्हणजे पुढे आज मी जो व्हिडिओ तुम्हाला सप्लाय करत आहे तो आहे 20 तारीख आज. म्हणजे तुमच्याकडे पुढचे 10 दिवस बाकी आहेत. बट एक गोष्ट लक्षात घ्या बेटा की ही डेट आता त्यांनी सांगलेली आहे की 31 मे पर्यंत अर्ज करा, अंतिम तारीख दिलेली आहे. बट ही डेट वाढणार आहे. याचं कारण आहे की आपल्याला त्यांनी विचारलं बेटा की 11वीचं बोनाफाईड द्या आणि 11वीसाठी जे प्रवेश तुम्ही जिथे घेतला विज्ञान शाखेमध्ये तिथलं प्रवेश पावती दाखवा. बट आपण आत्ता सध्या उद्यापासून 21 तारखेपासून या प्रक्रियेला स्टार्ट करणार आहोत. माहिती आहे तुम्हाला यावेळेस 11वीची ऑनलाईन ऍडमिशनची प्रक्रिया चालू आहे. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, माहिती करून घ्या. मी वरती आय बटनला एक लिंक सप्लाय करत आहे. ते लिंकला यूज करून तुम्ही 11वीची प्रवेश प्रक्रिया कशी चालणार आहे याची माहिती घेऊ शकता. तर ही प्रवेश प्रक्रिया पुढचा 1 महिना चालणार आहे. म्हणजे तुमच्या कदाचित ऍडमिशन ऑगस्ट पर्यंत चालणार आहेत. आता मे चालू आहे. मग जेव्हा तुमचं ऍडमिशन होईल त्यावेळेस तुम्हाला त्या शाळेमधून, संबंधित शाळेमधून बोनाफाईड मिळेल किंवा ऍडमिशनची पावती मिळणार आहे. बरोबर आहे. म्हणजे पुढचे 2 महिने आणखीन ऍडमिशन चालणार आहे. म्हणजे ही जी अर्ज करण्याची अंतिम तारीख होती ती आणखीन वाढणार आहे. यामध्ये काहीही शंका नाही. ठीक आहे. आणखीन एक अडचण काय, तुमच्याकडे 10वीच्या मार्कमुळे टीसी पण आलेलं नाहीये. मग तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना ते डॉक्युमेंट्स नाहीतच तुमच्याकडे, तुम्ही अपलोड कसे करणार? 31 तारखेपर्यंत मिळणार नाहीत बऱ्याच मुलांना. म्हणजे 10वीचा मार्क मेमो, टीसी आणि 11वीचं प्रवेश घेतल्याचा दाखला हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे 31 तारखेच्या अगोदर येणं शक्य नाहीये. त्यामुळं ही अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे 31 तारखेच्याही पुढे जाणार आहे, चालणार आहे. ठीक आहे. तर माहिती व्हावी तुम्हाला या उद्देशाने मी हे सगळं सांगत आहे. डॉक्युमेंट्स वगैरे तयार करून ठेवलात तर तुम्हाला हे सगळं सोपं जाणार आहे. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे. मी म्हणून मुदतवाढ होणार आहे याच्यात. डेफिनेटली होणार आहे की हे मुदत वाढणार आहे तुम्हाला अर्ज करण्यासाठी. अर्ज नाकारणे किंवा स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांच्याकडे राहतील. अर्ज किंवा ही जाहिरातच ते कदाचित काही कारणामुळं रद्द करू शकतात. तसं होत नाही. दरवर्षी ही जाहिरात येते. दरवर्षी ते या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत देतात. मुदतवाढ मात्र होऊ शकते आणि काही बदल घडवायचे असतील ह्याच्यामध्ये निवड प्रक्रियेमध्ये तर ते सुद्धा अधिकार त्या महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकाला असणार आहेत. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची, तुम्ही जी माहिती दिली, कास्ट सर्टिफिकेट किंवा जी काही माहिती सप्लाय केलेली आहे, तुम्हाला कुठं डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे नाहीत जाऊन. तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले आहेत, टाकलेले आहेत ना, तेच मान्य जातील, ग्राह्य धरली जातील. ठीक आहे. बट जर का ती माहिती चुकीची आढळली, दोषपूर्ण आढळली व दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्याची निवड रद्द करण्यात येईल. ठीक आहे. जर माहिती जी आपण देताय ती करेक्ट असेल तरच तुमची निवड होणार आहे. जर चुकीची असेल ते व्हेरीफाय करून घेत असतात त्या लेवलला. तुम्ही जेव्हा कास्ट सर्टिफिकेट अपलोड करता त्याचा जो नंबर असतो त्याच्यावरून तो व्हेरीफाय होतो की हे करेक्ट आहे का. जर का तसं जर मिळालं त्यांना की हे चुकीचं बनावटी बनवलेलं आहे तर ते तुमची निवड जी असते ना ती रद्द केली जात असते. ठीक आहे. हे काही अटी आणि शर्ती लक्षात घ्यायचे तुम्हाला. आरक्षण बद्दल पाहूया. आरक्षण तुम्हाला माहिती आहे 4 कॅटेगरीच्या, बट त्याच्यामध्ये पण कोणाला किती टक्के आरक्षण आहे हे पण लक्षात घेऊया. सामाजिक व समांतर आरक्षण. सामाजिक आरक्षण जे आहेत ना ते कोणते आहेत पहा. ओबीसीला, ओबीसी जी कॅटेगरीचे आहेत त्यांना किती आरक्षण दिलेलं आहे बघा, 59% आहे. व्हीजे विमुक्त जाती त्यांना 10% आहे. भटक्या जाती त्यांना 8% आहे. एनटीबी भटक्या जमाती एनटीसीला 11% आहे. भटक्या जमाती एनटीडी त्याला 6% आरक्षण आहे इथं.
आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग म्हणजे एसबीसीला 6% असं 100% हे जे काही जागा येणार आहेत या टक्केवारीनुसार विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. हे झालं सामाजिक आरक्षण. तर समांतर आरक्षण पण लक्षात घेऊया. समांतर आरक्षणामध्ये महिलांसाठी 30% जागा असणार आहेत. म्हणजे विद्यार्थिनींसाठी जेवढे काही जागा असणार आहेत त्यापैकी 30% जागा विद्यार्थिनींसाठी म्हणजे महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. दिव्यांगासाठी जे हँडिकॅप्ड आहेत त्यांच्यासाठी 4% पण त्यांच्याकडे तसा सर्टिफिकेट असावा. अनाथासाठी 1% जागा अवेलेबल आहे एकूण जागेच्या. पुढे संपर्क करा म्हणजे तुम्हाला काही अडचणी येत असतील तर त्या महाज्योती स्वायत्त संस्थेद्वारे काही संपर्क करण्यासाठी नंबर पण दिलेला आहे, तो सुद्धा नोट करू शकता. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटरवर संपर्क करावा. हा नंबर नोट करून ठेवा. 2 नंबर दिलेले आहेत इथं. लँडलाईन नंबर आहे हा एसटीडी कोड आहे. नागपूरचा कोड आहे हा. आणि दुसरा नंबर येईल बघा 120 121 हे शेवटचे असलेले नंबर आहेत. या 2 नंबरवर तुम्हाला संपर्क करण्यासाठी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण ह्या सर्व योजनेचा तपशील माहिती जाणून घेतलात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक विनंती आहे की जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एक लिंक प्रोव्हाइड करणार आहे व्हॉट्सअप चॅनलची. त्या चॅनलला फॉलो करा. भविष्यामध्ये तुम्हाला पुढचे 2 वर्ष नक्कीच त्या चॅनलवर खूप सारी माहिती मिळणार आहे. प्रत्येक गोष्टीसाठी व्हिडिओ बनवला जात नसतो. खूप सारी माहिती असते इतरही की ती आपल्याला मिळणं आवश्यक आहे. इयत्ता 11वी जर आपण सायन्स घेतला तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो या संबंधीचे खूप सारे PDF, डाटा, नोट्स, ट्रिक्स खूप सारी माहिती आपल्याला त्या चॅनलवर मिळत राहणार आहे. तर तुम्ही चॅनलला फॉलो करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.